कधी विचारच केला नव्हता खरं तर कान्सपर्यंतचा. भारी वाटतं, खूप भारी वाटतंय. सिनेमा, फॅशन तसेच विविध कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेला कान्स फिल्म फेस्टिवल नुकताच पार पडला. परंतु यावर्षी भारतात त्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. कारण यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक भारतीयांनी अभिमानास्पद कामगिरी केली. त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री छाया कदम. छाया कदम यांनी आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसेच त्यांनी आजवर सादर केलेल्या कलाकृतींवर प्रेक्षकांनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. छाया कदम यांनी मराठीसह हिंदीमध्ये देखील त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. तर नुकताच पार पडलेल्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये देखील त्यांच्या व त्यांच्या कलाकृतीचा सन्मान करण्यात आलेला पाहायला मिळाला. आणि यामुळे सध्या छाया कदम यांची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे. छाया कदम यांनी आपल्या कलेने तसेच त्या दरम्यान परिधान केलेल्या भारतीय पेहरावामुळे चर्चेत राहिल्यानंतर छाया कदम नुकत्याच मायदेशी परतल्या आहेत. हो, कान्स फिल्म फेस्टिवल गाजवल्यानंतर छाया कदम भारतात परतल्या आहेत. तर भारतात परतल्यानंतर नुकतंच छाया कदम एअरपोर्टवर स्पॉट झाल्या आहेत. चला तर पाहूयात भारतात परतल्यानंतर छाया कदम काय म्हणाल्या आपल्या इट्स मज्जाच्या एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ मार्फत. हॅलो छायाताई, मग मायदेशी परतून कसं वाटतं? अरे खूप भारी वाटतंय. कसा होता अनुभव? अनुभव खरंच खूप भारी होता. कधी विचारच केला नव्हता खरं तर कान्सपर्यंतचा. भारी वाटतं, खूप भारी वाटतंय. आणि तू सगळ्यात जास्त काय मिस केलंस इकडचं? जेवण यार, आपल्या इथल्यासारखं जेवण नाही मिळत. म्हणजे मला आज फ्लाईटमध्ये जेव्हा भात आला ना तेव्हा मला असं डोळ्यात पाणी आलं, बापरे. कारण इथून जाताना जे मी भातडाळ खाल्लं त्याच्यानंतर आज फ्लाईटमध्ये भातडाळ. सो जेवणाला खूप मिस केलं आहे. आणि आता आल्यानंतर एकच शपथ घेतली आहे की उद्या मी फक्त चिकन भाकरी खूप खाणार आहे. खरंच तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.